हाय, हॅलो, शुभ प्रभात मैत्रिणींनो. कशा आहात तुम्ही? माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी या ठिकाणी खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे. या ठिकाणी आता मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि उंची पहा तुम्ही या ठिकाणी उंची पाहू शकतात. तर 10 इंचाचा गळ्याची मार्किंग केलेली आहे. आता त्या ठिकाणी पहा असा डब्बा तयार करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने गळ्याला मी या ठिकाणी आकार देऊन घेत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर हा अशा पद्धतीने या ठिकाणी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. ह्या ठिकाणी आपल्या गळ्याला आकार देऊन झालेला आहे. आता मी ह्या ठिकाणी कट करून घेत आहे. सर्वात आधी आपण अस्तरच्या भागावरती डिझाईन करून घेतो आणि नंतर ब्लाऊजवरती शिलाई घालून ती एक कट करून घेतो. हे आपलं खूप सुंदर असा ब्लाऊज आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अशा पद्धतीने या ठिकाणी मी शिवून घेणार आहे. तर हा गळा पहा. तर ह्या ठिकाणी आपण ब्लाऊजचा मेन फॅब्रिक पाहून घेत आहोत, जो सुईशा आणि उलटा असतो. तर सुईशा साईडवरती आता आपण हा ब्लाऊज ठेवून घेणार आहोत आणि त्यावरती अस्तर ठेवून त्या ठिकाणी गळ्याच्या सर्व साईडने शिलाई मारून घेणार आहोत. गळ्याच्या सर्व साईडने शिलाई मारून झाल्यानंतर आता आपण या ठिकाणी गळा कट करून घेत आहोत. गळा कट करून झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप आपण थोडंसं कडेने ही शिलाई मारलेली होती म्हणून मी डबल एक वेळेस शिलाई मारून घेत आहे. कारण की त्या ठिकाणी कापड निघण्याची शक्यता असते. आपण पलटी मारल्यानंतर त्या ठिकाणी दोरे निघतात, म्हणून थोडंसं कापड एक्स्ट्रा ठेवून आपण त्या ठिकाणी कटिंग करून घ्यायला हवी. आता आपण बारीक बारीक कट्स मारून घेणार आहोत ब्लाऊजच्या सर्व साईडने. असे कट्स मारल्यामुळे ब्लाऊजची लूक खूप छान तयार होते आणि जसं आपण डिझाईन तयार केलेली असते तशी त्या ठिकाणी आकार तयार होतो. म्हणून या ठिकाणी ब्लाऊजच्या कोणत्याही डिझाईनला तुम्ही या ठिकाणी कातरने बारीक तिरपी कट मारून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आता हात घालून त्या ठिकाणी मी पलटी मारून घेतलेला आहे ब्लाऊज पलटी मारून झाल्यानंतर आता आपण नेक्स्ट स्टेप या ठिकाणी करणार आहोत. तर या ठिकाणी आपली पलटी मारून झालेली आहे. तर हे अशा पद्धतीने वरचा कापड वरच्या साईडला केलेला आहे आणि खालचा अस्तरचा भाग खालच्या साईडला करून व्यवस्थित अशा आकारावरती डापटीप शिलाई मारून घेत आहे. कारण की या ठिकाणी आपल्या गळ्यावरती एक शिलाई मारणे अत्यंत आवश्यक आहे आणि या ठिकाणी रेशमी कापड असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होत होती. तर तुम्ही हाताच्या साहाय्याने या ठिकाणी हळूवार त्या ठिकाणी शिलाई मारू शकतात. अशा पद्धतीने या ठिकाणी शिलाई मारू शकतात. तर मी या ठिकाणी गळ्यावरती सर्व साईडने शिलाई मारून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अशा पद्धतीने गळ्यावरती एक डापटीप शिलाई मारून झाल्यानंतर गळ्याचा लूक खूप छान दिसत आहे आणि युनिक अशी ही ब्लाऊज डिझाईन काटापदरावरती ही ब्लाऊज डिझाईन मी तयार केलेली आहे. तर खालच्या साईडने कमरेच्या साईडने जी आपण पलटी मारून घेतलेली साईड होती त्यावरती आपण एक शिलाई मारून घेतलेली आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपण एक डापटीप शिलाई मारून घ्यायची असते. तर अशा पद्धतीने हळूवार मी या ठिकाणी डापटीप शिलाई मारून घेत आहे. ब्लाऊज हा खूप मऊ असल्यामुळे थोडंसं शिवण्यामध्ये प्रॉब्लेम होत होती. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊजचा गळ्याचा लूक तयार झालेला आहे. आता मी सर्व साईडने कडेच्या सर्व साईडने या ठिकाणी शिलाई घालून घेत आहे. अशा पद्धतीने शिलाई घातल्यामुळे ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येते. असे ब्लाऊज शिवत असताना छोटे छोटे स्टेप फॉलो केल्यामुळे ब्लाऊजचा लूक व्यवस्थित येतो आणि कस्टमरला सुद्धा ही ब्लाऊज डिझाईन खूप आवडते. तर अशा पद्धतीने हळूवार तुम्ही या ठिकाणी ब्लाऊजची स्टिचिंग करा. तर हे पहा दोन्ही साईडला सुद्धा मी या ठिकाणी शिलाई मारून घेतलेली आहे. तर शिलाई मारून झाल्यानंतर जो एक्स्ट्रा कापड होता तो सुद्धा आपण या ठिकाणी कट करून घेत आहोत. कट करून झाल्यानंतर या ठिकाणी टक्स पाडून घेतलेली आहे. गळ्या सेंटरवरती या ठिकाणी टक्स पाडून घेतलेली आहे कमरेच्या साईडने. तर दोन्ही टक्स आपण या ठिकाणी पाडून घेत आहोत. टक्स पाडून झाल्यानंतर डिझाईनला सुरुवात करणार आहोत आणि लगेच डिझाईन आपली तयार होईल. तर अशा पद्धतीने हे दोन्ही टक्स झालेले आहेत. तर आता आपण या ठिकाणी गळ्यावरती लेसची डिझाईन तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने ब्लाऊजचा मोरपंखी कलर होता म्हणून या ठिकाणी मी मोरपंखी कलरची लेस वापरत आहे. तुम्हीही कोणत्याही पद्धतीची या ठिकाणी लेस वापरू शकतात, काही हरकत नाही. अशा पद्धतीने आता आपण या ठिकाणी गळ्यावरती लेस लावून घेणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर हे पहा. तर गळ्याच्या वरच्या साईडने गोल आकार जो होता त्या ठिकाणी मी ही एक राऊंडमध्ये लावून घेत आहे.
तर हे पहा अशा पद्धतीने हळूवार या ठिकाणी लावूनमध्ये लेस लावून घेत आहे. तर खालच्या साईडने सुद्धा अशाच पद्धतीने ही लेस लावून घेत आहे. तर ही समोश्याची लेस सध्या खूप व्हायरल झालेली आहे आणि ह्या लेसचा लूक खूप सुंदर आहे. अशा पद्धतीचे लेस खूप बाजारमध्ये अवेलेबल झालेले आहेत आणि खूप छान छान अशा लेसा आपण या ठिकाणी ब्लाऊजवरती डिझाईन करण्यासाठी वापरतो. तर ही डिझाईन पहा अशा पद्धतीने मी या ठिकाणी राऊंड शेप दिलेला आहे. वरच्या साईडला जेवढी लेस लावलेली होती तेवढीच या ठिकाणी खालच्या साईडने सुद्धा लेस लावून घेत आहे. गळ्यावरती जो गोल भाग होता त्या ठिकाणी आपण लेस लावलेली आहे. आता गळ्याच्या वरच्या साईडने आपण या ठिकाणी लेस लावून घेणार आहोत. तर लेस लावण्याआधी मी या ठिकाणी मार्किंग करून घेत आहेत आणि त्या मार्किंगवरती आपण लेस लावून घेणार आहोत. तर अशीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. त्याआधी मी अशा पद्धतीने या ठिकाणी टॅप करून घेते आणि दोन्ही साईडला एक समान अशी मार्किंग तयार होते आणि एकसारखी डिझाईनची लूक तयार होते. म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी दोन्ही साईडची मी एकसाथ ब्लाऊजची फोटो व्हिडिओ करते. तर अशा पद्धतीने गळ्याच्या वरच्या साईडला सुद्धा मी या ठिकाणी लेस लावून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण दुसऱ्या साईडला सुद्धा अशीच लेस लावून घेणार आहोत. तर हे पहा अशा पद्धतीने मी दुसऱ्या साईडला सुद्धा या ठिकाणी लेस लावून घेत आहे. तर लेस लावत असताना तुम्ही नेहमी मॅचिंग अशी रील वापरा आणि जर मोठी लेस असेल तर त्या ठिकाणी तुम्ही डबल शिलाईसुद्धा मारू शकतात. डबल शिलाई मारल्यामुळे ब्लाऊजचा लूक खूप छान येतो आणि फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित येते, म्हणजेच आकारसुद्धा आपला व्यवस्थित तयार होतो. तर अशा पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आता मी या ठिकाणी लेस लावून घेणार आहे. तर ह्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीने ही लेस लावून घेणार आहोत आणि ही लेस आता आपण कमरेच्या दुसऱ्या साईडला ही बाजूला काढून घेतलेली आहे. तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने ही लेस लावून घ्या. ही डिझाईन आपली कंप्लीट झालेली आहे. त्याआधी मी ह्या लेसवरती आणखीन एक शिलाई मारून घेतलेली आहे, कारण की लेस ही थोडीशी जाड असल्यामुळे पलटी मारण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी लेसवरती डबल शिलाई मारून घेतलेली आहे. तर ही डिझाईन आपली कंप्लीट झालेली आहे. ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आपण स्लीव्ज डिझाईन तयार करून घेणार आहोत. तर स्लीव्ज डिझाईनसुद्धा ही सध्या खूप ट्रेंडिंग झालेली स्लीव्ज डिझाईन आपण ह्या ठिकाणी करून घेणार आहोत. आता आपण ह्या ठिकाणी स्लीव्ज कट करून घेणार आहोत. तर आता आपण ह्या ठिकाणी पेपरवरती मार्किंग करून घेणार आहोत. तर नेहमीप्रमाणे आपण लॉंग स्लीव्ज कशा पद्धतीने कट करतो तशाच पद्धतीने आपण पेपरवरती स्लीव्जचे डायग्राम काढून घेणार आहोत. तर हे पहा अशा पद्धतीने या ठिकाणी मी फोल्ड केलेला आहे आणि त्या ठिकाणी उंची पाहून घेत आहे. तर उंची आपण नेहमीप्रमाणे ठेवून घ्यायची, त्यात काही हरकत नाही. त्यात आपण आणखीन वाढवणार असतो, पण त्या ठिकाणी आता आपण ह्या ठिकाणी उंची घेणार आहोत. तर हे पहा त्याआधी मी काठ किती इंचाचा आहे ते पाहून घेत आहे. सर्वसाधारण ही माझ्या काठाची उंची 3.5 इंच आहे. तर आता आपण ह्या ठिकाणी लॉंग स्लीव्ज तयार करून घेणार आहोत. त्या ठिकाणी आता आपण मार्किंग करून घेत आहोत. तर हे पहा अशा पद्धतीने मी लॉंग स्लीवची मार्किंग करून घेत आहे. त्याआधी मी काठाचा जेवढा भाग होता तेवढा आपण ह्या ठिकाणी कमी करून घेतलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने कमी करून त्या ठिकाणी स्लीवचा आकार देऊन घेत आहेत. साधारण काठाचा भाग 3.5 इंच धरला आणि लॉंग स्लीव्ज म्हणजे 6 इंच ठेवले. अशा पद्धतीने 9.5 इंचचे लॉंग स्लीव्ज आपले तयार होणार आहे आणि 1 इंच मार्जिन म्हणून घेतलेला 7.5 इंच. तर हे पहा अशा पद्धतीने या ठिकाणी आपण मार्किंग करून घेत आहोत. आता आपली या ठिकाणी मार्किंग झालेली आहे. आता मी या ठिकाणी कट करून घेत आहे. तर हे पहा 7.5 इंचाचे पेपर कटिंग केलेली आहे. तर आपण ह्या ठिकाणी कोणतेही बदल केलेले नाही. लॉंग स्लीव्ज तयार करणार होतो, 3.5 इंच कमी केला, दुसरं काही नाही. ह्या ठिकाणी मुंडा घेर घेतला, नंतर लांबीसुद्धा घेतली. ह्या ठिकाणी आपण दंड घेरसुद्धा घेतलेला आहे. तर नेक्स्ट स्टेप आपण करणार आहोत. आपण ह्या ठिकाणी सर्वात आधी ब्लाऊजवरती कटिंग करून घेणार आहोत. त्याआधी मी ह्या ठिकाणी ब्लाऊजचा काठ काढून घेणार आहे. हे पहा व्यवस्थित असा ब्लाऊजचा काठ काढून घेत आहे.
ह्या ठिकाणी आपला ब्लाऊजचा काठ काढून झाल्यानंतर आपण पेपर कटिंग केलेली होती ना, ती पेपर कटिंग ब्लाऊजवरती फोल्ड करून ठेवणार आहोत आणि त्या ठिकाणी कट करून घेणार आहोत. तर हे पहा, तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात मी कशा पद्धतीने ह्या ठिकाणी नॉर्मल कट करून घेत आहे. तर आपण साडीचा भागसुद्धा ह्या ठिकाणी कट करून मध्ये पफ तयार करणार आहोत. ही ब्लाऊज सध्या खूप ट्रेंडी आहे. तर आपली ह्या ठिकाणी कटिंग करून झालेली आहे. नेक्स्ट स्टेप आपण साडीचा सुद्धा कापड यूज करणार आहोत. तर तुम्हाला वाटल्यास तुम्ही त्या ठिकाणी साडीचा यूज करतात किंवा ब्लाऊज एक्स्ट्रा असेल तर ब्लाऊजसुद्धा वापरू शकतात, ब्लाऊज पीस. तर हे पहा, मी कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान वाटत आहे. ही साडीसुद्धा खूप छान आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने जेवढा आपण ब्लाऊजची उंची काढून घेतली होती तेवढी उंची आपण काढून घेणार आहोत या ठिकाणी. तर हे पहा तुम्ही. तर जेवढी रुंदी आपण कट केलेला होता त्या ठिकाणी आपण तेवढी रुंदी ह्या ठिकाणी कट करून घेत आहोत. ही लांबी आहे ब्लाऊजची आणि खाली काट लावल्यानंतर लॉंग स्लीव्ज तयार होते. तर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल म्हणून मी या ठिकाणी सर्व स्टेप बाय स्टेप या ठिकाणी सांगत आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी काट कट करून घेतलेले आहे. साडीचा आपण जो काठ काढून घेतलेला होता तो कापड मी सेंटरमधून फोल्ड करून घेतला आणि काठ बाजूला काढून त्या ठिकाणी 2 कट्स मारून घेतले. दोन्ही स्लीव्जसाठी मी या ठिकाणी ॲडजस्टमेंट करून या ठिकाणी कट मारून घेतलेली आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने या ठिकाणी मी 2 स्लीव्ज कट करून घेतलेली आहे. आता जो आपण स्लीव्जचा जो भाग कट केलेला होता त्यामधून आपण फोल्ड सेंटरमधून कट करून 2 भाग तयार केलेले आहेत. हा भाग आता आपण नेक्स्ट स्टेप मी या ठिकाणी दाखवत आहे. हा भाग आपण जॉईन करून घेणार आहोत आणि हा सेंटरमध्ये गुलाबी कलर आणि कडेने ब्लाऊजचा कापड ठेवून या ठिकाणी शिलाई मारून घेऊन ह्या ठिकाणी आपण स्लीव्ज तयार करून घेणार आहोत. तर हे मी तुम्हाला नेक्स्ट स्टेपमध्ये दाखवणारच आहे. तर ह्या ठिकाणी मी सेंटरवरती मार्किंग करून घेत आहे आणि थोडंसं कट मारून घेतलेलं आहे आणि 1.5 इंचावरती मी ह्या ठिकाणी मार्किंग करून घेत आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात. तर अशा पद्धतीने सर्व ठिकाणी मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेत आहे आणि त्या ठिकाणी मार्किंग केल्या ठिकाणी आपण फील तयार करून घेणार आहोत. तर हे पहा, अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा ही मार्किंग करून घेणार आहोत. तर ही आपली मार्किंग झालेली आहे. आता आपण कडेला ही जॉईंट करून घेणार आहोत. सर्वात आधी आपण ह्या ठिकाणी ही जॉईंट लावून घेत आहोत. जसं की मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितले होते तशाच पद्धतीने आपण ह्या ठिकाणी जॉईंट लावून घेणार आहोत. ह्या ठिकाणी जॉईंट लावून झाल्यानंतर मी त्या ठिकाणी एक दाबटीप शिलाई मारून घेणार आहे. तुम्ही त्या ठिकाणी मारू शकतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण शिलाई मारून घेतलं आहोत. त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडला सुद्धा आपण हा ब्लाऊजचा कापड जॉईन करून घेणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात मी दोन्ही साईडला हा जॉईन करून घेतलेला आहे. आता सेंटरमध्ये मी हे अशा पद्धतीने एकावरती एक फोल्ड करून ह्या ठिकाणी गुड्या पाडून घेत आहे. जी की आपण मार्किंग केलेली होती पहिल्यांदा 1.5 इंचावरती तशी आपण या ठिकाणी मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता ह्या ठिकाणी आपण फोल्ड करून घेणार आहोत. तर कशा पद्धतीने ह्या ठिकाणी फोल्ड करत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. हे अशा पद्धतीने ज्या ठिकाणी मार्किंग केलेला होता तो भाग उचलून त्या मार्किंगवरती आणून ठेवायचा आहे. हे अशा पद्धतीने हा थोडंसं मऊ असल्यामुळे थोडं प्रॉब्लेम होत होती. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अशा पद्धतीने या ठिकाणी असे व्यवस्थित असे हे भाग ठेवून त्या ठिकाणी सर्व एकावरती एक ठेवून त्या ठिकाणी शिलाई घालून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने. त्यानंतर दुसऱ्या साईडला सुद्धा तशाच पद्धतीने करून त्या ठिकाणी आपण व्यवस्थित असा टाका घालून घेणार आहोत आणि त्या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहोत. थोडंसं क्रॉसमध्ये या ठिकाणी फोल्डिंग करून घ्यायचा. हे अशा पद्धतीने. मी ह्या ठिकाणी डबल दाखवत आहे तुम्हाला समजावे असे म्हणून ह्या ठिकाणी डबल सुद्धा सांगत आहे. तर हे अशा पद्धतीने या ठिकाणी मी ही शिलाई घालून घेते. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात मी एका साईडला शिवून घातलेला आहे. आता दुसऱ्या साईडला सुद्धा तशाच पद्धतीने आपण ह्या ठिकाणी एकावरती एक फोल्ड करून त्या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहोत. ज्या पद्धतीने मी ह्या ठिकाणी सांगितलं होते त्याच पद्धतीने हे अशा पद्धतीने हे ठेवलेलं आहे आणि त्यावरती शिलाई घालून घेत आहे. तर हे अशा पद्धतीने या ठिकाणी हे व्यवस्थित हे त्या ठिकाणी जॉईन करून घेत आहे आधी. हे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जॉईन करून घेत आहोत.
सर्वात आपण आधी ह्या ठिकाणी सेंटरवरती मार्किंग केलेली होती, तर ह्या ठिकाणी आता आपण प्लेट्स घालून घेणार आहोत. ही प्लेट अशा पद्धतीने या ठिकाणी घालून घेत आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने या ठिकाणी प्लेट्स घालून घ्यायचे आहेत. तर हे पहा, थोडंसं माझं कापडमध्ये गेलेला होता. खूप रेशमी असल्यामुळे हा प्रॉब्लेम होत होता. कॉटनचा ब्लाऊज असेल तर खूप छान करता येते. थोडं हे काठापदराचा आणि सिल्की ब्लाऊज असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होत होता. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात, असे हे एकमेकावरती ठेवून त्या ठिकाणी प्लेट्स घालून घ्यायचे आहेत. मी आणखीन एक व्हिडिओ करणार आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉटनच्या ब्लाऊजचा वापर करून या ठिकाणी करून दाखवणार आहे. हा खूप सॉफ्ट सिल्क असल्यामुळे या ठिकाणी प्लेट्स घालताना थोडंसं अवघड जात होतं आणि तुम्हाला ते कन्फ्यूज करण्यास कारण होतं. तर आता मी या ठिकाणी व्यवस्थित अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्लेट घालून दाखवत आहे. तर हे पहा, खूप छान पद्धतीने या ठिकाणी फुगा तयार झालेला आहे. तुम्हाला नको वाटल्यास तुम्ही त्या ठिकाणी प्लेनसुद्धा ठेवू शकतात. हे पहा, अशा पद्धतीने या ठिकाणी खूप सुंदर असा स्लीव्ज तयार झालेला आहे. तर ह्या ठिकाणी नेक्स्ट स्टेप आपण ह्या ठिकाणी करत आहोत. जो पेपर कटिंग केलेला होता तो आपण त्यावरती ठेवून घेणार आहोत आणि पेपरवरती मार्किंग करून त्या ठिकाणी सेंटर पॉईंट काढून घेऊन त्या सेंटरवरती जे आपण प्लेट्स घातलो तो सेंटरला सेंटर अटॅच करून त्या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहोत. तर हे सर्व साईडने आपण ह्या ठिकाणी पेपरवरती शिलाई घालून घेणार आहोत आणि एक्स्ट्रा भाग असेल तो आपण ह्या ठिकाणी कट करून घेणार आहोत. तर हे पहा, मी सर्व साईडने या ठिकाणी एक शिलाई घालून घेत आहे. शिलाई घातल्यानंतर जो एक्स्ट्रा भाग होता, खालीवरी झालेला भाग होता, तो आपण या ठिकाणी कट करून घेत आहोत. तर हे पहा, थोडंसं हे प्लेट घातल्यामुळे खालच्या साईडला झुकलेला होता, त्या ठिकाणी तुम्ही टेन्शन नका घेऊ. तो एक्स्ट्रा झालेला भाग आपण या ठिकाणी कट करून घेत आहोत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी कट करून झाल्यानंतर आपण या ठिकाणी काढलेला होता तो काठ अटॅच करून घेणार आहोत खालच्या साईडने आणि त्या ठिकाणी आपण नंतर नेक्स्ट स्टेप आपण त्या ठिकाणी अस्तरसुद्धा जॉईन करून घेणार आहोत. त्याआधी मी हा पेपर लावलेला होता तो पेपर काढून घेतलेला आहे. तर तुम्हाला ह्या ठिकाणी स्लीव्जचा आकार दिसत असेल. हा स्लीव्ज कशा पद्धतीने तयार झाले आहे ते सुद्धा तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत असेल. तर ह्या ठिकाणी आता मी वरच्या साईडला पालथी घातलेली आहे आणि त्या ठिकाणी शिलाई घालून घेत आहे. शिलाई घातल्यानंतर जी पालथी घातलेली होती ती खालच्या साईडला करायचं आणि त्यावरती एक डापटीप शिलाई घालून घ्यायची. ही शिलाई घातल्यामुळे ब्लाऊज व्यवस्थित आणि फिनिशिंग सहित तयार होते. अशा पद्धतीने ही काठ जॉईन करून झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप आपण ह्या ठिकाणी करणार आहोत, ती म्हणजे अस्तर जॉईन करून घ्यायची. तर हे पहा, अशा पद्धतीने हळूवार मी या ठिकाणी काठ जॉईन करून घेतलेला आहे. आता हा काठ खालच्या साईडला पलटी मारून घेत आहे आणि त्या ठिकाणी हे पहा, अशा पद्धतीने जो एक्स्ट्रा कापड होता तो सुद्धा मी या ठिकाणी कट करून घेत आहे काठाच्या खालचा. त्याआधी मी या ठिकाणी अस्तर लावून घेत आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर हे पहा, अशा पद्धतीने मी अस्तर जॉईन करून घेत आहे. अस्तर जॉईन करून झाल्यानंतर एक्स्ट्रा भाग होता तो आपण या ठिकाणी कट करून घेत आहोत. कट करून झाल्यानंतर अस्तरचा भाग खालच्या साईडला पलटी मारून घ्यायचा आणि त्यावरती एक शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाल्यानंतर ही स्लीव्ज डिझाईन तयार झालेलीच आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. ही स्लीव्ज डिझाईन खूप छान दिसत आहे आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून घ्या. तर आता आपण अस्तर जॉईन करून घेतलेला आहे आणि स्लीव्जच्या आकारामध्ये आपण या ठिकाणी वरच्या साईडला सुद्धा डिझाईनवरती शिलाई मारून घेऊन त्या ठिकाणी एक्स्ट्रा कापड कट करून घेऊन ब्लाऊजवरती जॉईन करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपली स्लीव्ज डिझाईन आणि ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे आणि ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल अंजली ऑल इन वन. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बाय बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.